हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज मला तुम्हाला काही वस्तू दाखवायच्या आहेत ज्या की मी ऑनलाइन परचेस केलेल्या आहेत, म्हणजे होम डिकोर काही वस्तू घेतलेल्या आहेत आणि सर्व वस्तू ज्या आहेत त्या मीशो वरून मी घेतलेल्या आहेत। तर हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाहीये, मी त्यावरून ऑर्डर केलेल्या आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हा केव्हा मी काही वस्तू घेते तर त्या तुम्हाला नक्कीच दाखवते। तर आज सगळ्या वस्तू मी इथे काढून ठेवलेल्या आहेत आणि झालं असं की जेव्हा आपण ऑर्डर करतो तर एक एक वस्तू यायला वेळ लागतो आणि सर्व वस्तू आल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवावं यासाठी थोडा मला वाट बघावी लागली आणि फायनली वस्तू आलेल्या आहेत। तरी एक दोन वस्तू राहिलेल्या आहेत तर मग म्हटलं ठीक आहे, त्या यायला खूप वेळ आहे तर मग आपण त्या जेव्हा येतील तेव्हा दाखवू। तर जितक्या वस्तू आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता एक एक करून मी सर्व वस्तू तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्व वस्तूंची जी लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, कारण काय होतं बऱ्याच वेळा मी विसरून जाते आणि मग काही दाखवल्यानंतर तुमच्या कमेंट येतात की ताई याची लिंक आम्हाला दे किंवा मग कुठून घेतलं ते सांग, म्हणून सांगते की हा व्हिडिओ तुम्हाला यातली कुठली वस्तू आवडली तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक करा, ठीक आहे। चला आता सर्वात पहिली जी वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहेत सुंदर असे हे फ्लॉवर पॉट, व्हाईट कलर मध्ये आहे आणि खूप कमी किमतीमध्ये मिळालेले आहेत। मला या सर्व वस्तूंची प्राइस मला आता लक्षात नाहीये पण खूप कमी किमतीमध्येच मी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत। तर दोनच्या सेटमध्ये हे पॉट आहेत आणि व्हाईट मध्ये आहे आणि जेव्हा मी हे पाहिले तर मला असं वाटलं की हे सिरॅमिक मध्ये आहे, पण हे सिरॅमिक मध्ये नाहीये, हे प्लास्टिक मध्ये आहे। हे बघा तुम्हाला जवळून दाखवते तर खूप सुंदर असं व्हाईट मध्ये आहेत आणि या व्हाईट कलर असा आहे ना की ज्यामध्ये मल्टी कलर फ्लॉवर्स तुम्ही म्हणजे कुठल्याही कलरचे फ्लॉवर्स तुम्ही यामध्ये ठेवू शकता, म्हणून मग मी हे चूज केले। तर दोनचा सेट आहे, म्हटलं एक लिव्हिंग रूम मध्ये आणि एक बेडरूम मध्ये ठेवायला मला कामी येतील। तर खूप सुंदर आहे, म्हणजे सिंपल पण तेवढेच सुंदर हे पॉट आहेत। तर हे बघा असं ठेवायला आणि यामध्ये जर खूप सुंदर असे फ्लॉवर्स आपण ठेवले तर खूप छान दिसेल। तर हा दोनचा सेट आणि मला असं वाटतं की 260च्या अराउंड हे मला मिळालेले आहेत, मला एक्झॅक्टली नाही आठवत आहे। तर हे दोन वस्तू घेतलेल्या आहेत। त्यानंतर नेक्स्ट आता याच्यामध्ये ठेवायला फुलं तर लागणारच, तर हे सुंदर असे फ्लॉवर्स मी घेतलेले आहेत, म्हणजे फ्लॉवरचा बंच आहे हा आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का। तर हे बघा जवळून दाखवते, पिंक शेड आहे या फुलांचा, लाईट पिंक आहे आणि खूप सुंदर आहे। त्यामध्ये हे असे व्हाईट कलरचे कड्या असतात ना, याला काहीतरी म्हणतात मला एक्झॅक्टली आठवत नाही, जिप्सी का जिप्सी असे जे ओरिजिनल फ्लॉवर्स येतात ना ते तसेच आहेत आणि खूप सुंदर येतात बघा। आता वेडिंग मध्ये ज्या नवरी हेअरस्टाईलला लावतात ना तसे फुलं असतात, तर हे तसेच आहेत आणि खूप सुंदर आहे। याची क्वालिटी ना खूप छान आहे फुलांची आणि त्यानंतर छान अशा मागे हे स्टेम आहेत तर ते खूप सुंदर दिसतात। तर असा हा बंच आहे, तर पाहिजे तर आपण असा हा बंच सुद्धा ठेवू शकतो किंवा मग सिंगल फ्लॉवर सुद्धा ठेवू शकतो, पण हे असंच ठेवलं तर खूप छान दिसेल। जसं मी तुम्हाला ठेवून दाखवते, हे बघा हे असं ठेवलं ना तर खूप सुंदर असा लुक येतो, खूप छान दिसतंय। तर मला हे पर्सनली खूप आवडलं होतं आणि यामध्ये खूप कलर्स आहेत, तर मला हा कलर हवा होता कारण आधी येल्लो ऑरेंज व्हाईट असे कलर खूप घेऊन झाले, म्हटलं थोडासा लाईट शेड घ्यावा तर मी हा कलर चूज केलेला आहे। तर हे फ्लॉवर सुद्धा खूप कमी किमतीमध्ये मिळालेले आहेत। त्यानंतर अगेन दुसरा एक फ्लॉवरचा बंच आहे जो की खूपच सुंदर आहे। हे बघा दिसायलाच इतके सुंदर दिसत आहेत ना, तर जवळून दाखवते तुम्हाला। तर 3 फुलं आहेत, हे बघा 3 फुलं आहेत आणि मागे छान असे त्याला पानं वगैरे आहेत आणि या कड्या अशा आहेत। तर ही फ्लॉवर सुद्धा खूप सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे की जनरली आपण जेव्हा फ्लॉवर वगैरे घेतो तर त्याचं काय होतं की पॉलिस्टरचं मटेरियल असतं, पण हे पॉलिस्टर नाहीये, हे वेगळंच मटेरियल आहे आणि इतकं सुंदर आहे ना हे, म्हणजे आपण वॉश केल्यानंतर याचा कलरही जाणार नाही आणि हे खराब सुद्धा होणार नाही, इतकी बेस्ट क्वालिटीचं आहे। आणि मीशो मध्ये ना खरंच ह्या अशा ज्या होम डिकोरच्या वस्तू असतात ना त्या खरंच खूप छान मिळतात, तर मी तर मीशो वरूनच शॉपिंग करते। तर खूप सुंदर असा हा बंच आलेला आहे आणि अगेन जसं मी ते 2 हे पॉट घेतलेले आहेत तर यात ठेवून दाखवते, हे बघा
खूपच सुंदर दिसतंय। तर मला हे पर्सनली हे फुलं खूप आवडले आणि यामध्ये सुद्धा कलर खूप आहेत, ऑप्शन्स खूप आहेत। तर मला पिंकच आवडले म्हणून मग मी पिंक ऑर्डर केले। तर हे आहे दुसऱ्या फ्लॉवरचा बंच आणि हे बघा दोघी किती सुंदर दिसतात। तर असं आता मी ठेवणार आहे। त्यानंतर तिसरी वस्तू जी मी मागवलेली आहे तर तिसरी वस्तू जी मागवलेली आहे ते सुंदर असं ग्रीन लीफचं म्हणजे हे काय म्हणतात हँगिंग प्लांट आहे आणि याला असं पॉट सुद्धा दिलेलं आहे आणि त्याचं म्हणजे हे जे आहे ना ते तुम्ही असं उभं सुद्धा ठेवू शकता। जर कॉर्नरला कुठे ठेवलं तर ते असं दिसणार किंवा मग असं आडवं ठेवलं तर ते छान असं हँग होणार आहे। तर ते मला खूप आवडलेलं होतं आणि ह्या वस्तू कशासाठी घेतलेल्या आहेत ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर खूप सुंदर याची क्वालिटी आहे, ग्रीन आणि येलो कॉम्बिनेशन मध्ये आहेत हे लीफ सगळे आणि पूर्ण असा हा बंच आहे जो की खूप सुंदर दिसतोय। हे बघा खूपच छान दिसतोय। तर हा एक घेतलेला आहे आणि यालाच ऑप्शन म्हणून आणखी एक घेतलेला आहे तो म्हणजे की सेम आहे, सेम म्हणजे जो आधी मी तुम्हाला दाखवला तो सेमच आहे, फक्त फरक असा आहे की हे फक्त असा बंच आलेला आहे लीफचा आणि याच्यामध्ये तुम्हाला पॉट सुद्धा मिळतं आणि हे जे पॉट आहे ना ते पण चांगल्या क्वालिटीचं आहे आणि पूर्ण हेवी आहे, म्हणजे हे कुठेही ठेवल्यानंतर असं पटकन पडणारं वगैरे नाहीये कारण त्यामध्ये पूर्ण असं सिरेमिकची माती वगैरे भरलेली आहे बघा, हार्ड मटेरियल काहीतरी भरलेलं आहे। तर त्याच्यामुळे तर हे दोन्हीही सेमच आहेत, फक्त एका ह्याच्यात पॉट आहे एका ह्याच्यात नाहीये। सो हे दोन्ही मला खूप आवडले। ऍक्च्युली मी दोन्ही याच्यासाठी मागवले होते की जे मला बेस्ट वाटेल ते मी ठेवणार, पण मला दोन्ही आवडले म्हणून मी हे दोन्ही ठेवलेले आहेत। तर खूपच छान क्वालिटी आहे आणि खूप कमी किमतीमध्ये मिळालेले आहे। त्यानंतर आणखी एक सुंदर असा फ्लॉवरचा हा गुच्छा, याला काय म्हणतात मला एक्झॅक्टली नाही आठवत, पण आपण बंच असंच म्हणूया, फ्लॉवर बंच। तर हे बघा हे खूप सुंदर असे फ्लॉवर्स आहेत पिंक शेड मध्ये। ऍक्च्युली मी हे रिटर्न करून दुसरं मागवलेलं आहे। याआधी मी एक वेगळा कलर मागवलेला होता पण तो इतका उठून दिसत नव्हता, सो मी तो चेंज केला म्हणजे रिटर्न केला आणि हे त्या बदल्यात मग हे दुसरं मागवलेलं आहे। तर सेम आहेत फ्लॉवर्स, दोन शेड मध्ये आहेत, एक शेड मध्ये सुद्धा आहेत, म्हणजे यामध्ये भरपूर असे कलर्स अवेलेबल आहेत पण मला शेड मध्ये हवे होते सो मी शेड मध्ये घेतलेले आहेत। तर पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये फुलं आहेत, सुंदर असे ग्रीन लीफ आहेत आणि पूर्ण असा खाली बंच आहे, म्हणजे तुम्ही असं कुठे जर टांगलं तरी ते सुंदर दिसणार आहे, असं ठेवलं तरी ते छान दिसणार आहे आणि खूपच लावल्यानंतर खूप छान दिसतंय। काल जेव्हा ते आलं ना त्यावेळेला मी ते लावून बघितलं तर खूप छान दिसतंय असं खालपर्यंत। तर हा सुद्धा बंच मला खूप आवडलेला आहे आणि अर्थात ज्या वस्तू आवडतात त्या मी ठेवते आणि जे नाही आवडत ते आपण परतच करतो। सो यस, आता त्यानंतर एक सुंदर अशी वस्तू ती म्हणजे की 3 आऊलचा असा हा सेट आहे आणि तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही वास्तुशास्त्र जर म्हणजे तुम्हाला माहिती असेल वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आऊल ठेवणं खूप शुभ मानलं गेलेलं आहे कारण ते लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि घरामध्ये जर आऊलचा असा स्टॅच्यू तुम्ही ठेवला तर घरामध्ये नकारात्मकता कधी प्रवेश करत नाही, हे माझी थिंकिंग आहे। आणि खरं तर मला ते माहित सुद्धा नव्हतं, ज्या वेळेला मी हे घेतलं ना त्यावेळेला मला हे माहित नव्हतं। मला हे ना खूप आधीपासून मी हे विश लिस्ट मध्ये टाकून ठेवलेलं होतं कारण मला हे इतके आवडलेले होते ना। हे बघा 3चा हा सेट आहे, म्हणजे 3 आऊल असा एका फांदीवरती बसलेले आहेत, तर खूपच सुंदर दिसत होता हा सेट। तर मला पर्सनली हा इतका आवडला ना तर म्हटलं नाही हे ऑर्डर करायलाच पाहिजे। सो मी फायनली हे ऑर्डर केलेलं आहे आणि याची प्राइस काहीतरी 200च्या वरतीच होती। तर खूप छान आहे आणि याच्यामध्ये सिंगल सुद्धा मिळतात, म्हणजे जर तुम्हाला असं 3चा सेट घ्यायचा नसेल, सिंगल घ्यायचं असेल तर सिंगल सुद्धा मिळतं आणि खूप म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत यामध्ये। तर हे एक आहे खूप सुंदर असं 3 आऊलचं छान असा सेट आहे, मस्त फांदीवर बसलेले, खूप क्यूट वाटतंय, अक्षरशः क्यूट वाटतंय। सो हे एक आहे। त्यानंतर मग नेक्स्ट आहे जे मी ओपन केलेले, त्याला वेळ लागेल, हे सर्वात लास्ट दाखवते तुम्हाला। त्याआधी खूप छोटे छोटे असे क्यूट से मी काय म्हणतात स्टॅच्यू म्हणूया आपण, छोटे छोटे पुतळे मागवलेले आहेत आणि मला ज्या वस्तू आवडतात ना त्या वस्तू मी विश लिस्ट मध्ये टाकून ठेवते किंवा ऍड टू कार्ट करून ठेवते, म्हणजे वेळेवरती बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत, मग ते तिथे जाऊन सर्च करायचं, बघायचं की आपल्याला काय ऑर्डर करायचंय। तर हे बघा हे सुंदर असे छोटे छोटे स्टॅच्यू मी मागवलेले आहेत। 4चा सेट आहे, तुम्हाला पूर्ण काढून दाखवते।
हे काढायलाच इतका वेळ लागतो ना, म्हणून बऱ्याच वेळेला मी ते सगळं ओपन करून ठेवत असते. हे बघा, खूप सुंदर असे हे 4चे सेट आहेत. क्यूट आहे, अगदी क्यूट आहे, मस्त आहे. आणि आपण म्हणतो गांधीजींचे 3 माकड, वाईट ऐकायचं नाही, बोलायचं नाही आणि पाहायचं नाही. तर हे 3 तेच ऍक्शन करतायत. फक्त हा एक जो वेगळा आहे ना, तो मस्त कूल आहे अगदी. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की बी हॅपी, नेहमी छान आनंदी राहायचं असं. तर हे असे 4 स्टॅच्यू आहेत. खूप 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 सुंदर आहेत. आणि हे मी कुठे ठेवणार आहे ते पण लवकरच मी, म्हणजे या सर्व वस्तू मी कशासाठी घेतलेल्या आहे, कुठे सेट करणार आहे ना, ते सुद्धा तुम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ येणार आहे याच्यावरती. तर हे सुद्धा 4 स्टॅच्यू छोटे छोटे आहेत. तर हे सुद्धा मला वाटतं 200च्या अराउंड आहेत. तर खूप छान आहेत, मला ते खूप आवडलेले आहेत. म्हणजे दिसायला अगदी छान आहेत. आणि हे 4ही स्टॅच्यू तुम्ही एकत्र ठेवू शकतात किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात, तरी ते छानच दिसणार आहे. हे बघा, जवळून दाखवते. आणि क्वालिटी खूप सुंदर आहे, म्हणजे फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आहे. तर ही एक आहे वस्तू. त्यानंतर आता नेक्स्ट सर्वात शेवटची वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जसं मी म्हटलं की 2 वस्तू अजून यायच्या आहेत. सो ही लास्ट वस्तू मी तुम्हाला याच्यासाठी दाखवते. खरं तर ही मला रिटर्न करायची आहे, कारण ती जी आलेली आहे, म्हणजे मला जी हवी होती तीच आहे, पण थोडा फिनिशिंगचा प्रॉब्लेम आहे. सो त्यामुळे मी ते चेंज करणार आहे. तर ते आहे सुंदर असा सेट आहे हा बाहुल्यांचा. हे बघा, खूपच सुंदर, इतकं क्यूट वाटतंय ना. हे पूर्ण म्हणजे काय म्हणतात ना, मातीचंच आहे आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे. आणि हे खाली मस्त असे, तर हे ऍक्च्युली असं बस ठेवायला मस्त वाटतं हे खाली असे. आणि हे सगळ्या वस्तू मी कुठे ठेवणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर हा 4चा सेट आहे. हे जे बाउल आहेत ना छोटे छोटे, हे 4चे सेट आहेत. तर त्यातला हा एक आहे, त्यानंतर हा सेकंड. हे बघा, मस्त असं. आणि पूर्ण फॅमिली आहे, तर दाखवते मी तुम्हाला. सो ही एक आहे छोटूशी बाहुली मस्त. आणि त्यानंतर लास्ट. आणि आणखी एक सांगायचं, ही मी दुसऱ्यांदा मागवलेली आहे. या आधी सुद्धा हा एक सेट मागवला होता, सेम मागवलेला होता, पण त्यामध्ये हे जे छोटंसं आहे ना, तर हे ब्रोक झालेलं होतं, याचा हात पूर्ण तुटलेला होता. त्यामुळे मी ते रिटर्न केलं आणि हे दुसऱ्यांदा मागवलं. पण दुसऱ्यांदा मागवल्यानंतर पूर्ण व्यवस्थित आहे. पण यात काय आहे, मी का चेंज करते तेही तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे फिनिशिंग व्यवस्थित नाहीये. हे बघा, कॅमेऱ्यात ते व्यवस्थित दिसतंय मला माहित नाही, पण इथे जे कलर वगैरे आहे ना, तो प्रॉपर नाहीये. थोडंसं म्हणजे नाही चांगलं दिसत ते फिनिशिंग वगैरे. तर मला ते असं वाटतंय की ते चेंज करावं, म्हणून मी हे चेंज करणार आहे. अदरवाईज बाकी सगळं ठीक आहे आणि खूपच सुंदर असा सेट आहे हा. आता मी तुम्हाला असं हातांवरच दाखवते. हे बघा, हे 2 आणि ह्या 2 असे असं पूर्ण फॅमिली आहे ती. तर हे सुद्धा खूप क्यूट आहेत. तर हे लवकरच मी, म्हणजे आजच हे रिटर्नला टाकणार आहे. हे आजच आलंय, हे आजच रिटर्नला टाकून मी याच्याऐवजी दुसरे मागवून घेणार आहे. तर ही वस्तू आहे. सो अशा या सर्व वस्तू ज्या आहेत त्या मी ऑनलाईन परचेस केलेल्या आहे. याच्या सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. आणि या सर्व वस्तू ज्या आहेत त्या मी कुठे अरेंज करणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर ह्या सगळ्या वस्तूंना मी टीव्ही युनिटसाठी घेतलेलं आहे. माझं जे टीव्ही युनिट आहे, हे माझं नवीन घर आहे आणि नवीन घरामध्ये अजूनही पूर्ण प्रॉपर काही सेट झालेलं नाहीये. तर नवीन घरामध्ये ठेवण्यासाठी, म्हणजे जे टीव्ही युनिट आहे ना, तिथे ऑलरेडी मी सजवलेलं आहे, पण मला काहीतरी वेगळं आणखी डेकोर करायचं होतं आणि त्यासाठी मी या सर्व वस्तूंची वाट बघत होते. म्हणजे डोक्यामध्ये बरंच काही चाललेलं होतं. तर ते फायनली झालेलं आहे आणि आता ते प्रॉपर टीव्ही युनिट मी सेट करणार आहे. तर त्याचा फुल व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो अशा या वस्तू आहेत. तर तुम्हाला यातली कुठली वस्तू आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा. आणि काही विचारायचं असेल, काही असेल तर तुम्ही कमेंट मला नक्कीच करू शकता. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण होम डिकोरचा आणखी एक व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे. आणखी काही वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर असं आपलं चालणारच आहे. आता शॉपिंग होतच जाणार आहे आणि त्या सर्व वस्तू मी तुम्हाला दाखवणार पण आहे. सो चला, लवकर आपण भेटूया आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, मस्त खायचं, मस्त राहायचं, खूप सारी शॉपिंग करायची, घर छान सजवायचं. आणि हे सगळं करत असताना माझे व्हिडिओ बघायला विसरायचं नाही. लवकर भेटूया, तोपर्यंत बाय.